नमस्कार, मी सोनाली ब्लॉग अँड आर्ट आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ हा ट्राउझर पॅन्ट स्टिचिंगचा असणार आहे। तर यामध्ये मी तुम्हाला ट्राउझर पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवलेली आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ट्राउझर पॅन्ट आता सध्या ट्रेंडिंगमध्ये खूप आहे आणि त्याची एकदम सोपी पद्धत मी कटिंगची दाखवलेली आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता इथे मी कपड्याची 4 फोल्ड घडी घालून घेतली आहे। ओपन बाजू बाहेरच्या साईडला आणि बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची आहे। तर इथे 2 इंच मी पट्टी इलास्टिक जोडण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्याखाली उंची टाकून घेतलेली आहे आणि 1 इंच खाली फोल्डिंगसाठी ठेवलेली आहे। तर इथं तर कमरेचं माप मी टाकून घेते। कंबर माझी होती, जेवढी आपली कंबर आहे त्यामध्ये 3 इंच एक्स्ट्रा लूजिंग ॲड करून इथे मार्किंग करायचं आहे। त्यानंतर मग इथे मी जो आपले थाईज असते त्याचं मी माप टाकून घेतलं आहे आणि सीट घेअरमध्ये आपल्याला कंबरचं जेवढं माप घेतलेलं त्यामध्ये अजून 3 इंच एक्स्ट्रा लूजिंग सोडून आपल्याला सीट घेअर टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे बॉटम टाकून घेतलं आहे, तुम्ही तुमच्यानुसार बॉटम टाकून घेऊ शकता। आणि मग मी याच्यामध्ये 1 इंच लूजिंग सोडून मार्किंग करून घेतली आहे आणि आता आपल्याला हे कपडा कट करून घ्यायचा आहे। तर इथे आता मी कपडा कट करून घेतला आहे। आता हे आपल्याला ओपन करून खालची बाजू वरती, सरळ बाजू वरती आणि याची सरळ बाजू आतमध्ये ठेवून आपल्याला अशा प्रकारे याच्या दोन्ही बाजू शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आपल्या खालची बाजू जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि मध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथं मशीनवरती मी खाली शिलाई मारून घेते आणि आपल्याला पूर्ण पॅन्ट अशी स्टिच करून घ्यायची आहे। तर इथं मी 2 इंचाचं मार्जिन ठेवून पॅन्ट स्टिच करून घेते। तुम्ही याच्यापेक्षा कमी जास्त पण मार्किंग ठेवून शिलाई मारू शकता। याला आपल्याला डबल टिप द्यायची आहे, म्हणजे हे शिलाई चांगली राहते। यानंतर आता आपल्याला याची इलास्टिक जोडायची आहे। त्यासाठी मी कमरेच्या मापाच्या 3 इंच कमी इलास्टिक घेतलेली आहे, म्हणजे माझी कंबर 30 इंच आहे तर मी 27 इलास्टिक घेतलेली आहे। तर आता ही इलास्टिक मी जोडून घेते। इलास्टिक जोडताना ती आपल्याला ताणून धरायची आहे आणि मग ती इलास्टिक जोडायची आहे कपड्याबरोबर। जेवढी तुम्ही स्ट्रेच करचाल, जेवढी ओढून धरचाल तेवढी ती इलास्टिक चांगली लागली जाते। तर अशा प्रकारे इथे इलास्टिक माझी लावून झालेली आहे आणि पॅन्ट पण तयार झालेली आहे। खूप सोप्या पद्धतीने ही पॅन्ट आपण घरच्या घरी शिवू शकतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।